यंदा वर्षभरात टोमॅटोच्या पिकाचे भाव अनेकदा खालीवर झाले। याचा काही शेतकऱ्यांना फायदा झाला तर काहींना तोटाही सहन करावा लागला। पुणे जिल्ह्यातल्या बिरदवाडीच्या साहेबराव पवारांनी मात्र 1.5 एकर टोमॅटो पिकांपासून 2.5 लाख रुपयांचा नफा मिळवण्यात यश मिळवलंय। आज आपण साहेबराव पवारांच्या टोमॅटो शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात जाणार आहोत। खेड तालुक्यात चाकणपासून 3 किलोमीटर अंतरावर बिरदवाडी हे 1600 लोकसंख्येचं गाव। या गावात साहेबराव पवारांची 16 एकर शेती आहे। पवार यांचं 3 भावंडांचं एकत्र कुटुंब आहे। साहेबरावांचं पदवीपर्यंत शिक्षण झालंय, पण त्यांनी नोकरीच्या मागं न धावता आपलं लक्ष शेतीकडे वळवलंय। पारंपरिक शेतीला छेद देत त्यांनी आपला मोर्चा आधुनिक शेतीकडे वळवला। मी स्वतः ग्रॅज्युएट आहे। आम्ही 4 भाऊ, आमची एकत्र कुटुंब आहे। एकत्र कुटुंबामध्ये आम्हाला 16 एकर क्षेत्र आहे। 16 एकर क्षेत्रामधून आम्ही साधारण 90 सालापासून टोमॅटोचं पीक घेतो आणि टोमॅटोचं पीक हे आमचं नगदी पीक आहे। पारंपरिक पद्धतीने शेती करायचो, परंतु त्याच्यामध्ये आम्हाला फायदा कमी मिळायचा। त्यातनं आम्ही आता आधुनिक पद्धतीने शेती अवलंबली। त्याच्यामध्ये आम्ही शेतीमध्ये ठिबक सिंचन केलं, पहिल्याच वर्षी ठिबक सिंचन केलं आणि आम्हाला टोमॅटोच्या याच्यामध्ये भरघोस असं उत्पन्न मिळालं। साधारण टोमॅटोच्या 1.5 एकर बाग लावलेली आहे। 1.5 एकरमध्ये आम्हाला साधारण आजपर्यंत 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळालेलं आहे। साहेबराव पवारांनी फेब्रुवारी महिन्यात शेताची नांगरट केली। त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गादीवाफे तयार केले आणि त्यावर टोमॅटोचं बियाणं टाकलं। रोपं वाढण्यासाठी त्यांनी शेडनेटचा वापर केला। बेड तयार केले, त्यामध्ये रासायनिक खतांचे तसंच सेंद्रिय खतांचे डोस दिले। 12 मे रोजी टोमॅटोची लागवड केली। जमिनीची नांगरणी केली। नांगरणी केल्यानंतर जवळजवळ 3 महिने ती जमीन तापवली, उन्हामध्ये तापली आणि त्याच्यानंतर ती रोटरनी सपाट केली। सपाट केल्यानंतर रेझरने आम्ही सऱ्या काढल्या। सऱ्या काढून त्याच्यावरती आम्ही स्वतःच घरी रोपं तयार केली। नामधारी कंपनी, नामधारी सीडची 629 नंबरची जात आम्ही निवडली लागवडीसाठी आणि त्याच्यावरती साधारण 4x2च्या सऱ्या काढून रेझरनी त्याच्यावरती लागवड केली। 1.5x1.5च्या अंतरावरती लागवड केली आणि त्याच्यामध्ये साधारण हे टोमॅटोचं पीक याला सुरुवातीला लाकडं वगैरे राहून त्याला सुतुळीनी त्या तारा ओढून आधार द्यावा लागतो आणि ती झाडं आधार देऊन झाल्यानंतर साधारण त्याला आठवड्यातून एकदा सेंद्रिय खताचा डोस द्यावा लागतो, नत्र वगैरे द्यावा लागतं। रासायनिक खतं, कीडनाशकांचा वापर केला। त्याचबरोबर निंबोळी अर्काचाही वापर केला। त्याचा पवार यांना चांगला फायदा झालाय। लागवडीनंतर जवळपास 62व्या दिवशी टोमॅटोचं उत्पादन त्यांच्या हाती आलं। साधारण 15 दिवसांनी 10 ते 12 दिवसांनी कीटकनाशक औषधांची फवारणी, निंबोळी अर्काची फवारणी अशा पद्धतीनं आम्ही ही ठिबकद्वारे शेती केल्यानंतर आम्हाला याच्यामध्ये अधिकचा फायदा दिसू लागला आणि सालाबादापेक्षा आमचं टोमॅटोचं पीक हे खूपच जोमदार आलं। साधारण मेच्या एंडिंगला पाण्याचं शॉर्टेज आलं, परंतु त्याच्यावरती आम्ही मात करून टँकरनी पाणी वगैरे त्याला दिलं, कारण ठिबकनी पाणी कमी लागतं म्हणून आम्हाला ते शक्य झालं। अशा प्रकारे आम्ही ह्या वर्षी ह्या टोमॅटोची ठिबकनी शेती केल्यामुळं चांगल्या प्रकारचं आम्हाला उत्पन्न मिळालं। दर 1 दिवसाआड पवारांनी टोमॅटोची तोडणी केली। त्याची विक्री पुणे तसंच मुंबईच्या मार्केटमध्ये केली। टोमॅटोचे सरासरी 20 तोडे पूर्ण झालेत। यातून त्यांना सरासरी 2.5 लाखांचा निव्वळ नफा हाती आलाय। तर येत्या काळात आणखी 1 लाखांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे। आमचं 4 भावांचं एकत्रित कुटुंब असल्यामुळं आम्हाला बाहेरून मजूर वगैरे कमी घ्यावा लागतात, त्याच्यामुळं खर्च कमी होतो। तरी पण साधारण आमच्या ह्या 1.5 एकर बागाला साधारण 1 लाख रुपये खर्च हा आलेला आहे। सगळा मिळून 1 लाख रुपये खर्च आणि आत्तापर्यंत 2.5 लाख रुपये उत्पन्न हे मिळालेलं आहे। साहेबरावांना एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मजुरांची कधीच कमतरता भासली नाही। यंदा दुष्काळ होता,
त्यामुळे त्यांना टँकरचा आधार घ्यावा लागला. पण त्यांनी न डगमगता टोमॅटोचं पीक यशस्वी केलं. त्याचा चांगला फायदा त्यांना घेता आलाय. दिलीप कांबळे, साम टीव्ही, बिरदवाडी, चाकण, पुणे.